चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. आज आपण म्हातारीची आणि भोपळ्याची गोष्ट बघणार आहोत. म्हातारीला लेकीकडे जायची असते आणि तो रस्ता असतो जंगलातला, म्हणून ती भोपळ्यामध्ये बसून जायचा विचार करते. जंगलातून जात असताना तिला वाघ सिंह भेटतात. म्हातारीला पहिल्यांदा भेटतो वाघ. वाघ म्हणतो, ए म्हातारे, मी तुला खाणार आहे. म्हातारी म्हणते, थांब, मी जरा लेकीकडे जाते, खाते पिते मोठी होते, मग तुम्हाला खा. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. असे म्हणून म्हातारी पुढे निघून जाते. पुढे गेल्यानंतर तिला वाटेत भेटतो सिंह. काय सिंहोबा? सिंह म्हणतो, ए म्हातारे, कुठे चाललीस? थांब, मी तुला खाणार आहे. आत्ता नको खाऊ, मी लेकीकडे जाते, धष्टपुष्ट होते, मग मला खा. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक असे म्हणत म्हातारी पुढे निघून जाते. वाघ आणि सिंह म्हातारीची वाट बघत राहतात. म्हातारी लेकीच्या घरी पोहोचते आणि हाक मारते, ये शोभा. आई. म्हातारी आणि मुलगी दोघी गप्पा मारत बसतात. म्हातारीने लेकीला सगळी हकीकत सांगितली. वाघ सिंह तिची वाट पाहत आहेत हेही सांगितले. बापरे, हो, पण मग ते चांगले मित्र झाले. जाताना मिरची पावडर घेऊन जा, जपून राहा. हा, आता निघायची वेळ झाली. म्हातारीला मिरची पावडरचे पॅकेट देते. ठीक आहे, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. जाईन मी लवकर. म्हातारीला वाटेत सिंह भेटतो. ये म्हातारे, थांब. नाही थांबणार. मुलीने दिलेली मिरची पूड म्हातारी सिंहाच्या डोळ्यात फेकते आणि पुढे निघून जाते. पुढे गेल्यानंतर तिला भेटतो वाघ. वाघ म्हणतो, ए म्हातारे, कुठे चालली? मी तुला खाणार आहे. इथे देखील म्हातारीने मिरची पूड काढून वाघाच्या डोळ्यात फेकली. मिरची पूड वाघाच्या डोळ्यात फेकून म्हातारी भोपळ्यामध्ये बसली. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक म्हणून निघून गेली. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक असे म्हणत म्हातारी निघून जाते. अरे वा, आपण पोहोचलो. मजा आली. वाघोबा आणि सिंहोबाला कसं फसवलं आणि आपली गोष्ट इथे संपली.